नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जुलै आणि या 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. पावसाळा सुरू झाला की अनेक जण, विशेष महिला या श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट पाहतात. कारण श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे खूप अधिक आहे. श्रावण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की जर आपण या श्रावण महिन्यामध्ये व्रत करून भगवान महादेवांची पूजा केली तर आपल्या विवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात, स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच या व्रतामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. शास्त्रानुसार या श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवरती भ्रमण करतात. त्यांची सेवा उपासना करणाऱ्यांना ते सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असतात. श्रावणातील सोमवारी व्रत केल्याने महादेवाचा विशेष आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत पवित्र, शुभ असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत. या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ उपाशी राहिलेत तरीही चालेल, पण चुकूनही घरामध्ये या 2 भाज्या अजिबात खाऊ नका, नाहीतर महादेवाचा कोप होईल. लक्ष्मी साथ सोडून जाईल. घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागेल. आणि 99% लोकांना माहीत नाही की श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळले जातात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ हा आवर्जून टाळला जातो, ते म्हणजे वरई, ज्याला भगर असे देखील म्हटले जाते. श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रत करत असतो. श्रावणातील शनिवार आपण करत असतो, सोमवारचं व्रतसुद्धा आपण करत असतो, किंवा श्रावणामधील येणारे जे काही व्रत आहे तर ते आपण करत असतो. हा संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये जे कोणते व्रत येईल तर त्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही वरई किंवा भगरीचं सेवन हे अजिबात करायचं नाहीत. कारण सोमवारच्या व्रतामध्ये वरई ही पूर्णपणे वर्ज्य मानली जाते. त्यामुळे तुम्हाला या सोमवारच्या व्रतामध्ये किंवा इतर श्रावण महिन्यातील व्रतामध्ये चुकूनही वरईचं सेवन हे करायचं नाही. त्याचबरोबर या व्रतामध्ये तुम्हाला एक फळसुद्धा आवर्जून टाळायचं आहे, ते म्हणजे फणस. सध्या बघा फणसाचा सीझन चालू आहे. आपण उपवास असल्यानंतरनं वेगवेगळे फळं जे आहे तर ते खात असतो, परंतु हा फळहार घेताना तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत. फक्त श्रावण सोमवारीच नाही तर या श्रावण महिन्यामध्ये जे पण व्रत येतात त्या व्रतामध्ये या फळाचं सेवन जे आहे तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाहीत. जर तुम्ही हे 2 पदार्थ व्रतामध्ये खाल्ले तर त्याचं तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही दूध, दही, ताक जे आहे तर त्याचा उपयोग जो आहे तर तो करायचा नाही. व्रत असल्यानंतरनं आपण बऱ्याच वेळा दही खात असतो, परंतु असं म्हटलं जातं की श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये दुधापासून बनवलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करू नये. तसं तर संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य करावे असं म्हटलं जातं, परंतु संपूर्ण महिना ते आपल्याला शक्य नसतं. म्हणून किमान सोमवारी तरी आपण दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून वर्ज्य करावे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीत. मांसाहार आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाहीत आणि बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला हा मांसाहार करायचा नाहीत. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि मांसाहार हे तामसिक अन्न आहेत.
आणि या तामसिक पदार्थांचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतो। आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होतात, राग येतो आणि आपला आळससुद्धा वाढत असतो। आणि म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यात तामसिक अन्नाचा त्याग करणे आणि सात्विक अन्न खाणे हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते। म्हणून मांसाहार हा तुम्हाला अजिबात करायचा नाहीत। त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण हा देखील पूर्णपणे वर्ज्य ठेवायचा आहे। कांदा आणि लसूण हे राहू केतूचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून त्याला तामसिक पदार्थ जे आहेत तर ते म्हणून ओळखले जाते। जर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला कांदा लसूण टाळता आला तर आवर्जून टाळा आणि नसेल शक्य तर किमान सोमवारच्या व्रतामध्ये जेव्हा तुम्ही संध्याकाळी हे व्रत सोडतात, व्रत सोडताना जे पण पदार्थ तुम्ही बनवणार आहे तर त्यामध्ये कांदा आणि लसूण हा अजिबात वापरू नका। तसेच घरामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा या 2 भाज्यांचा उपयोग जो आहे तर तो तुम्हाला करायचा नाही। यामुळे काय होतं की आपल्या मनाची शुद्धता देखील बिघडते आणि पूजेचं पूर्ण फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही। तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वांग्याचं देखील सेवन करायचं नाहीत आणि जो मुळा असतो तर त्याचं सुद्धा तुम्हाला सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत। तसेच डाळी खात असतील तर या डाळीमध्ये तुम्हाला चुकूनही जी उडदाची डाळ असते तर तिचे सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाहीत। तर हे काही असे पदार्थ आहेत, काही भाज्या आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात। त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही महादेवांची पूजा करणार आहेत तर तेव्हा तुम्हाला शिवलिंगावरती चुकूनही हळद आणि तुळशीची पानं जी असतात तर ती चुकूनही अर्पण करू नका, कारण ती महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानली जातात। त्याचबरोबर बघा, आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करत असतो, दिवसभर आपण व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडत असतो। परंतु शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्री देखील करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावे। म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हा एक नियम देखील तुम्ही पाळायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही श्रावण सोमवारी व्रत करत असतात आणि महादेवांची पूजा करत असतात तर ही पूजा करत असताना प्रत्येकजण एकतरी बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतच असतो, कारण त्यांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहेत। त्याशिवाय महादेवांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही। परंतु हे बेलपत्र अर्पण करताना चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नका किंवा बेलपत्र अर्पण करत असताना ते धुवून घ्यायचं आहे, ओलं करायचं आहे आणि मग शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा देठ हा काढून घ्या आणि बेलपत्राचा देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने 3 पानांचं किंवा 5 पानांचं बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। ज्या बेलपानाला 1 पान आहे, 2 पानं आहेत अशी बेलपानं अर्पण करू नका, त्याचं तुम्हाला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही। तसेच श्रावण सोमवारी शक्य असेल तर मंदिरामध्येच जाऊन पूजा करा, नसेल शक्य तर मग तुम्ही घरच्या घरी देखील ही पूजा जी आहे तर ती करू शकता। तर हे काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते तुम्हाला श्रावण सोमवारी आवर्जून पाळायचे आहेत। तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य ठेवायच्या आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।